जय शिवराय मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास फार प्राचीन आहे. फार प्राचीन काळापासून महाराष्ट्राची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली होती. महाराष्ट्रावरती अनेक राजांनी राज्य केले. अनेक परकीय आक्रमणकारांनी देखील महाराष्ट्रावरती हल्ले केले आणि सत्ता स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक क्रांती घडवून आणली. महाराष्ट्राच्या भूप्रदेशावरती राज्य करणारे पहिले राजे कोण होते? महाराष्ट्रावरती सर्वप्रथम सत्ता गाजवणारे पहिला राजा कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या भूप्रदेशावरती राज्य करणारा पहिला ज्ञात राजवंश म्हणजे सातवाहन राजवंश. इतिहासकार या सातवाहन राजवंशाला महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजे म्हणतात. या सातवाहन राजांनी इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 या जवळपास 500 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या प्रदेशावरती राज्य केले. सध्याच्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील भूभागावरती सातवाहनांची सत्ता पसरलेली होती. महाराष्ट्रातील पैठण, ज्याला पूर्वी प्रतिष्ठान असे म्हटले जायचे, ही सातवाहनांची राजधानी होती. त्याचमुळे इतिहासकार त्यांना महाराष्ट्राचे राजे म्हणतात. महाराष्ट्रामधील जुन्नर, पैठण, नाशिक तर आंध्र प्रदेशमधील धरणीकोट आणि अमरावती हे सातवाहनांच्या काळातील काही प्रसिद्ध शहरे होती. सातवाहनांचा काळ महाराष्ट्रातील सुवर्णकाळ म्हटला जातो. ग्रीक प्रवासी मॅगस्थेनिस याने आपल्या इंडिका या ग्रंथामध्ये सातवाहन राजांबद्दल लिहून ठेवले आहे. तो म्हणतो की आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखाली सुमारे 30 गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजांच्या आधिपत्याखाली जवळपास 11 लाख पायदळ असून सैन्यामध्ये 1000 हत्ती आहेत. या वर्णनावरून आपण सातवाहन राजांचे सामर्थ्य किती होते याचा अंदाज बांधू शकतो. मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर भारतामध्ये अनेक छोटी राज्ये उदयाला आली. सातवाहन त्यांच्यापैकीच एक. चंद्रवंशी यादव कुळातील राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेली आहेत. यातून आपल्याला असे समजते की सातवाहन राजे त्यांच्या नावासमोर आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन सम्राट, जसे की वशिष्ठीपुत्र पुलवामी. सातवाहन घराण्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वात महान शासक मानला जातो. त्याने नाशिकजवळ झालेल्या युद्धामध्ये शकांचा पराभव केला आणि तेव्हापासून शालिवाहन शकाची निर्मिती झाली. नाशिक जिल्ह्यातील जोगलटेंबी येथे काही नाणी सापडली आहेत. शक राजा नहपानाची ही नाणी आहेत आणि त्या नाण्यांवरती गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात. यावरून शक राजा नहपानावर विजय मिळवून गौतमीपुत्र सातकर्णी याने आपले सामर्थ्य सिद्ध केले होते हे स्पष्ट होते. पैठण शहराच्या दक्षिणेला गोदावरी नदी काठी नागघाटा शेजारी भग्नावस्थेमध्ये उभा असलेला सातवाहन राजांचा वाडा आजही या राजवटीच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे. सातवाहन काळातील नगर रचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा, छापरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार योजना, कोरीव नक्षीकामे अशा सुविधांनी सातवाहन काळातील नगर रचना आदर्श होती. जगप्रसिद्ध अजंता आणि वेरूळची लेणी सातवाहनांच्या काळामध्येच खोदली गेली. त्याचबरोबर नाशिकमधील प्रसिद्ध पांडवलेणीच्या खोदकामासाठी
सातवाहनांनी निधी दिल्याचा शिलालेखांमध्ये उल्लेख आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध नाणेघाट सातवाहनांनीच निर्माण केला होता. सातवाहनांच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याचा नाणेघाट हा एक प्रमुख मार्ग होता. याच नाणेघाटामधील शिलालेखांमध्ये सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे. नाणेघाटातील शिलालेखामध्ये सातवाहन काळातील काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे: राजा सिमुक सातवाहन, राणी नागनिका, राजा श्री सातकर्णी जो नागनिकेचा पती होता, कुमार भाय हा राजपुत्र होता, महारथी गणक युरो अथवा महारथी गण रईर हा राणी नागनिकेचा पिता होता, कुमार हुकुसिरी हा राजपुत्र होता व कुमार सातवाहन हा देखील राजपुत्र होता. सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या 2 जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुधर्मन याला पदच्युत करून शुंगांची सत्ता नष्ट करून आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक सातवाहन याने 23 वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यांमध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनने संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश जिंकून स्वतःला दक्षिणा पथपती ही पदवी धारण केली. तर हा होता महाराष्ट्र प्रदेशावरती राज्य करणाऱ्या पहिल्या राजवंशाचा अज्ञात इतिहास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.